नमस्कार. आजचा विषय, त्याने फक्त एक वाक्य बोललं आणि 15 वर्षाची भागीदारी संपली. बस, आता आपण एकत्र काम करू शकत नाही. फोनच्या दुसऱ्या बाजूने आलं ते वाक्य आणि 15 वर्षाचा व्यवसाय एका मिनिटात संपला. समोर बसलेला मिलिंद खुर्चीत मागे टेकला. मोठा क्लायंट गेला होता, मोठा प्रोजेक्ट गेला होता, मोठा महसूल गेला होता. पण त्याच्या डोक्यात एक प्रश्न फिरत होता. असं अचानक काय झालं? 2 दिवस आधीची गोष्ट. क्लायंटने एक ईमेल पाठवला होता. साधा प्रश्न, साधी चौकशी. पण त्या दिवशी मिलिंद खूप तणावात होता. कॅश फ्लोचा ताण, कर्मचारी समस्यांचा ताण, नवीन ऑर्डर्सचा ताण. आणि त्याने उत्तर दिलं, जलद, थोडं कठोर, थोडं बचावात्मक. त्याला वाटलं मी फक्त माझी बाजू स्पष्ट केली, पण क्लायंटला काहीतरी वेगळंच ऐकू आलं. त्याला ऐकू आलं, तुमचं मत महत्वाचं नाही. हे पहिल्यांदाच घडत नव्हतं. गेल्या काही महिन्यात छोट्या छोट्या गोष्टी घडत होत्या. फोन उशिरा उचलणं, फॉलोअप न करणं, घाईघाईत उत्तर देणं. कोणीच भांडलं नव्हतं, कोणीच मोठा वाद घातला नव्हता. पण विश्वास हळूहळू कमी होत होता. जसा पाण्याचा थेंब थेंब गळणारा नळ. सुरुवातीला आवाजही येत नाही, पण एक दिवस बादली भरलेली असते. काही आठवड्यानंतर मिलिंद त्याच्या जुन्या मेंटरला भेटला. संपूर्ण गोष्ट सांगितली. ईमेल दाखवले, मेसेजेस दाखवले, सगळं समजावलं. मेंटर शांतपणे ऐकत राहिला, मध्ये एकदाही थांबवलं नाही. शेवटी त्याने फक्त एक प्रश्न विचारला, तू उत्तर देत होतास की समजून घेत होतास? मिलिंद गप्प बसला. पुन्हा प्रश्न आला, तू बोलत होतास की परिणाम निर्माण करत होतास? त्या क्षणी त्याला काहीतरी जाणवलं. तो प्रत्येक संभाषणात स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता, पण समोरच्याला समजून घेण्याचा नाही. तो उत्तर देत होता, ऐकत नव्हता. तो प्रतिक्रिया देत होता, विचार करत नव्हता. तो माहिती पाठवत होता, पण विश्वास निर्माण करत नव्हता. पुढच्या काही महिन्यात त्याने एक छोटा नियम बनवला. कोणताही महत्वाचा ईमेल पाठवण्याआधी, कोणताही महत्वाचा निर्णय घेण्याआधी, कोणताही कठीण संभाषणाआधी तो स्वतःला एकच प्रश्न विचारायचा, या संभाषणातून मला कोणता परिणाम निर्माण करायचा आहे? वाद जिंकायचा आहे की नातं टिकवायचं आहे? स्वतःला सिद्ध करायचंय की समस्या सोडवायची आहे? उत्तर बदललं आणि त्याच्यासोबत त्याचं बोलणंही बदललं. एका वर्षानंतर तोच माणूस, तोच व्यवसाय, तोच बाजार, पण वेगळे परिणाम. जास्त विश्वास, जास्त रेफरन्स, जास्त ग्राहक, जास्त मजबूत टीम. कारण त्याने कम्युनिकेशनची व्याख्याच बदलली होती. त्याच्यासाठी कम्युनिकेशन म्हणजे बोलणं राहिलं नव्हतं, ते परिणाम निर्माण करणं बनलं होतं. खरं सांगायचं तर आपल्या आयुष्यातील बहुतेक समस्या वाईट लोकांमुळे निर्माण होत नाहीत. त्या निर्माण होतात घाईघाईने दिलेल्या उत्तरामुळे, अपूर्ण ऐकल्यामुळे, अस्पष्ट अपेक्षांमुळे आणि अशा गोष्टींमुळे ज्या आपण बोललो पण समोरच्याने वेगळ्याच अर्थाने घेतल्या. हुशार लोक माहिती देतात, शहाणे लोक समज निर्माण करतात आणि प्रभावशाली लोक परिणाम निर्माण करतात. याच क्रमाने
नेतृत्व घडतं, याच क्रमाने व्यवसाय वाढतो, याच क्रमाने विश्वास निर्माण होतो. आजपासून फक्त 3 गोष्टी करा. कोणताही महत्वाचा ईमेल पाठवण्याआधी विचारा, समोरचा याचा अर्थ काय घेईल. संभाषणात उत्तर देण्याआधी विचारा, मी पूर्ण ऐकलं आहे का. प्रत्येक महत्वाच्या चर्चेपूर्वी स्वतःला विचारा, मला काय बोलायचं आहे, नाही मला कोणता परिणाम निर्माण करायचा आहे. फरक इथेच सुरू होतो. धन्यवाद.